विजया एकादशी निमित्ताने हजारो भाविकांनी घेतले माऊलींच्या पैस खांबाचे दर्शन। माघवद्य विजया एकादशीच्या निमित्ताने नेवासा येथील संत ज्ञानेश्वर महाराज पैस खांब मंदिरामध्ये हजारो भाविकांनी माऊलींचे मूर्तिमंत रूप असलेल्या पैस खांबाचे दर्शन घेतले। यावेळी शेकडो दिंड्यांनी येथे ज्ञानोबा माऊली तुकाराम असा गजर करत हजेरी लावली होती। आलेल्या दिंड्यांचे संत ज्ञानेश्वर महाराज देवस्थान विश्वास वेदांताचार्य हभप देवीदासजी महाराज मस्के शास्त्री यांनी स्वागत केले। माऊलींच्या माघवद्य विजया एकादशीच्या निमित्ताने पहाटेच्या सुमारास संत ज्ञानेश्वर महाराज मंदिराचे प्रमुख मार्गदर्शक व विश्वास वेदांताचार्य हभप देवीदास महाराज मस्के यांच्या प्रमुख उपस्थितीत नेवासा येथील संतसेवक सखाराम जामदार गुरुजी त्यांचे चिरंजीव गणेश जामदार सौ स्वाती जामदार ॲडव्होकेट महेश जामदार सौ गौरी जामदार यांच्या हस्ते माऊलीच्या पैस खांबास सपत्नीक अभिषेक घालण्यात आला। यावेळी संतसेवक आदिनाथ महाराज पांगरे, दामोदर पवार, शिवाजी अप्पा होन, रवींद्र जमदरे यांच्यासह भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते। विजया एकादशीला दूरवरून दर्शनासाठी आलेल्या भाविकांचे संत ज्ञानेश्वर महाराज पैस खांब मंदिराच्या विश्वास मंडळींनी स्वागत केले। यावेळी खेड्यापाड्यातून पायी आलेल्या व दिंडीतील चालकांचा संत ज्ञानेश्वर महाराज देवस्थानचे प्रमुख मार्गदर्शक वेदांताचार्य हभप देवीदासजी महाराज मस्के, देवस्थानचे अध्यक्ष माजी आमदार पांडुरंग अभंग, विश्वास रामभाऊ जगताप, कृष्णाभाऊ पिसुटे, कैलास जाधव यांच्या हस्ते श्रीफळ प्रसाद देऊन सत्कार करण्यात आला। यावेळी रस्तापूर येथील भजनी मंडळाच्या वतीने भजनाचा कार्यक्रम झाला तर रस्तापूर येथील सेवेकऱ्यांनी मंदिरात सेवा दिली। माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे, शेतकरी नेते अब्बादास कोरडे, नेवासा नगरपंचायतचे नगराध्यक्ष डॉक्टर करणसिंग घुले व डॉक्टर वैशाली घुले यांनी माऊलींच्या पैस खांबाचे दर्शन घेतले। त्यांचा यावेळी देवस्थानच्या वतीने सन्मान करण्यात आला। एकादशीचे औचित्य साधून माऊलींच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकांनी मंदिरातील विठ्ठल रुक्मिणी, संत ज्ञानेश्वर माऊली पैस खांब, भगवान दत्तात्रय, करवीरेश्वर, वैकुंठवासी गुरुवरे बन्सी महाराज तांबे समाधी मंदिरात जाऊन दर्शन घेतले। एकादशी निमित्त संत ज्ञानेश्वर माऊली मंदिर परिसर गर्दीने गजबजून गेला होता। मंदिर परिसरात विविध दुकाने उभारण्यात आल्याने यात्रेचे स्वरूप परिसराला प्राप्त झाले होते। एकादशी निमित्त महेश महाराज होऊन यांचे कीर्तन झाले। कीर्तनाला हजारोंचा जनसमुदाय उपस्थित होता। कीर्तनानंतर उपस्थित भाविकांना सखाराम जामदार गुरुजी यांच्या परिवाराच्या वतीने भाविकांना साबुदाणा खिचडीचे वाटप करण्यात आले। प्रतिनिधी सुधीर चव्हाण, नेवासा। शिवरात्रीचं तुम्हाला शनिवारी शिवरात्रीचं निमंत्रण आहे कोकणात। शिवरात्रीचं तुम्हाला शनिवारी शिवरात्रीचं निमंत्रण आहे कोकणात।